हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण जाऊया परत एका ट्रेकला आणि सोबत आहे सौरभ दादा आहे. नमस्कार मित्रांनो. तर आज कुठे चालू आपण? आज आपण चाललोय मृगगड, म्हणजे जो एक वॉच टॉवर म्हणून यूज करायचे आपले मराठा साम्राज्यात, तो मृगगड तिथे चाललोय आपण आज. आजचं पूर्ण जर्नी कशी होईल ते तुम्हाला ब्लॉग थ्रू बघायला भेटेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आता थांबलो इथे पेट्रोल भरतायत, मग नंतर आम्ही जाऊ पुढे. आता आपण आहोत आंबेगावला, सावरचं आंबेगाव रूटला. इकडनं साधारण 50 किलोमीटरचा आहे प्रवास. मस्त बाईकनी करणार आहोत आणि पूर्ण क्लायमेट जबरदस्त झालेलं आहे, एकदम पूर्ण हा ब्लॅक. पेन खोपली रोड आहे आणि क्लायमेट बघा, क्लायमेट दाखवायचं. पण आहे आणि पाऊस पण आहे. बघा. तर आता दादा आपल्याला काहीतरी सांगतोय ते बघा. आणि फक्त व्ह्यू बघा समोरचा, काय प्रॉपर व्ह्यू भारी. हिला बोलतात गागोदे खिंड. खूप डेंजर आहे ही, आधीच्या लोकांना माहिती असेल जिकडनं येतं ते. आणि इथेच चिना बोरा, जो खूप फेमस हत्याकांड झालेला, चिना बोराचा सिरीज पण आहे त्याची नेटफ्लिक्सला, ती इथेच झालेली आहे. बघा दाखव, इकडे झालेली आहे. ह्या इथे खाली तिथे ह्या इकडे खाली तिला काहीतरी गाठलेली, काहीतरी खूप मोठं आहे ना. चिना बोरा हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ. आणि नेटफ्लिक्सला त्याची सिरीज पण आले, त्यात हा एरिया पूर्ण दाखवलेला पण आहे. तुम्ही नक्की पहा चिना बोरा. आणि आता हा व्ह्यू एन्जॉय करा. रस्ते बघा कसले भारी आहेत. तर आता आपण जांभूळ फाट्यावर आलोय. इथून तुम्ही हा रोडनी गेलात पाली रोडला, तर इथून आपण जांभूळ फाट्यावर ना लेफ्ट घ्यायचा आहे. तिथं ही कमान आहे, तुम्हाला दिसेल ही कमान. तिथनं आतमध्ये गेलं की मृगगड आहे. तर आपण कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. मगाशी पाऊस होता भरपूर, आता नाहीये. स्मारक बघत शिवाजी महाराजांचं. वाव. आम्ही शूट घेण्यासाठी आम्ही रिटर्न फिरलो आणि लोक पण फिरले. नदी बघ कसली भारी वाटते. तो बघ, हा तो पिनॅकल दिसतोय तो. हे बघ इथे आले बघ किल्ले मृगगड. फायनली आम्हाला गड दिसला. आणि गड तर दिसलाच, पण इथे व्ह्यू जो दिसतो इकडचा लोणावळ्याचा, तो पूर्ण लोणावळ्यात आहे तो व्ह्यू दिसतोय. लोणावळ्याचे डोंगर रांगा दिसत आहेत. एकच नंबर, एकच नंबर. हा बाय बेलू सावे, हा इथे असा बोर्ड आहे प्रत्येक ठिकाणी असे. सो त्याचं तुम्ही येऊ शकता. आणि हा समोर इथे डोंगर आहेत. कॅमेरा कॅप्चर नाही करत आहे एवढा, पूर्ण ढगा आली खाली. एकदम असं ज्युरासिक पार्क टाइप फील झालाय. जबरदस्त. महाराष्ट्राचा ज्युरासिक पार्क. इकडे खाली जायला मंडळी व्ह्यू बघा, व्ह्यू बघा समोर बघा. वाव. ब्युटिफुल. आणि हा समोरचा आहे मृगगड. आणि हा समोर जो आहे हा मृगगड. आपल्याला याच्यावरच जायचं इथे. हा इथला कॅप्चर नाही होता. हा इथे हा मस्त व्ह्यू डोंगरांचा. काही काही व्ह्यू अनुभवायचे असतात खरंच. हा ते फोन मध्ये कॅप्चरच नाही करू शकत आपण. तर आता आपण बेस विलेजला आलोय. काय भालीव, काय नाव काय गावाचं? नाही माहिती. भिलीव का भालीव काहीतरी असं गावाचं नाव आहे. सो इथे हा मंदिर आहे. पहिलाच हा मंदिर आहे. आणि इकडनं जायचं आपल्याला. हा जो समोर आहे हा तो गड आहे.
आणि इथे वॉटरफॉल बघा समोर. वाव, हे सगळं लोणावळ्याचं आहे. बाकीची येत आहेत अजून मागे आहेत सगळी. इथून बघा, इथून बघा. तर आता आपण ट्रेक चालू केलाय आणि ट्रेक चालू केल्यावर हा समोर पहिलाच एक गाव येतो, वाडी आहे थोडी छोटीशी. आणि हा व्ह्यू बघेल ना, वाव, एक नंबर आहे. जर तुम्ही आता ट्रेकला वगैरे येत आहे तर तुम्हाला हे असे खुणा मार्किंग खूप असे दिसतील. सो या मार्किंग थ्रू तुम्ही पुढे जायचं आहे तुम्हाला. मी आता इकडनं तर आता मस्तपैकी कॅमेरा मी माउंट केलेला डोक्याच्या वरती, म्हणजे पाठीमागून. सो हा व्ह्यू कसा आहे ते तुम्हाला ते सांगा. एक नंबर एक व्ह्यू होता. पण मी जे काय बोललो ते काही रेकॉर्ड झालंच नाही, आवाजच रेकॉर्ड नाही झाला, काहीतरी इश्यू झाला पटकन. पण हा घनदाट जंगल पूर्ण एकदम असं खूप असा वेगळाच वाईब होता. पहिल्यांदाच होता एक्सपिरियन्स पूर्ण गोष्टीचा. जंगलातला ट्रेक होता, परत चढण पण होती, सगळं होतं, मजा आली. आणि अशीच ट्रेक आपण भरपूर करू, मजा येईल. तर तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड दिसत आहेत. पण पाठी नव्हते. पाटी बोर्ड्स म्हणजे पाटी बोर्ड नाही, नाव आहे किल्ल्याची. सो तुम्ही तसं जाऊ शकता. आणि खुणा पण आहेत, खूप सारे मार्किंग आहेत तिथे ऑरेंज कलरच्या. सो तसं तुम्ही जायचंय तुम्हाला. आणि आता आलोय आम्ही पायथ्याशी आलोय. झालंय थोडस रस्ता. जाम मस्त वाटतंय. असा ट्रेक पहिल्यांदा करतोय मी. जंगल म्हणजे असं पूर्ण असं थोडं जंगल आहे. हे बघा कसं रूट्स आले त्याला ते वरती. आणि चालताना थोडं सावकाश आणि शूज कंपल्सरी घाला, कारण की इथे काटेवाले झाडं खूप आहेत. जर लागला वगैरे त्याच्यात पॉइझन पण असतात काही काहींमध्ये. सो सेफ राहा. आता इथे पण बघा, ही कशी मार्किंग केली इथे, म्हणजे इकडनं जायचंय सरळ आपल्याला. हा बघा, हा इथे हा पूर्ण हा गड दिसतोय. इथे आहेत ना गुफा आहे, इथे बघा ही गुफा आहे. बघू, जर रस्ता चांगला असेल तर जाऊ, नाही तर मग नाही. परत मार्किंग. हा खूप छान आहे. आणि तिथे एक चिमणी पॉइंट म्हणून एक आहे, ती तुम्हाला दाखवतो. तो खूप असं 90 डिग्रीचा काहीतरी ट्रेक आहे तो. चढण आहे म्हणजे पायऱ्या आहेत. बघू. हा बघा परत इथे मृगगड म्हणून आलंय. हो कसलं आहे. हा बघा इथे पण एक केव आहे वाटतं. ही बघा. आणि पाय आता चढण लागले थोडीशी. आता हा थोडासा एक पॉइंट आहे, चिमणी पॉइंट बोलतात त्याला. हा मागे हा थोडं थांबलोय आणि आता आपण थोडा बसलोय, बघू शकता. आणि या समोरचा व्ह्यू बघा. वाव. अजित मध्ये पिनायगल कुठले आहेत ते? आता हा जी चढण आहे ही पूर्ण 90 डिग्रीची आहे. आरामात चढून सगळं. ही बघा, ही डेंजर आहे, एकदम डेंजर.
मला घे. मी अभिजित पाटील. बस. हा ट्रेक, हा जो पिनाका हा जो पॉइंट आहे, चिमणी पॉइंट बोलतो त्याला. आणि बघा कसं जागा बघा एवढी आहे. ए फोटो काढायला आला जा ना. हो डेंजर. एका टायमाला एकच जण जाऊ शकतो. आणि हा दुसरा पण गेला, याची चुकी आहे, तेव्हा माफ नका करू. आणि हा जो व्ह्यू समोरचा आहे तो एकच नंबर आहे. अतिशय सुंदर बोलता येईल आपल्याला. नाही मी नॉर्मलच घे. अरे रशीवर डिपेंड राहा पूर्ण. रा 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 रा. पूर्ण रशी आता. हा मी तर तेच केलं. जर तू गेलास तर मी पण जाईल झाडासकट, काय नाही. यो म्हणताय कसा होता पार तुझा एक्सपिरियन्स? इथला हा पॉइंट भाई एकदम डेंजर होता. डेंजर होता. कसा चढलोय रोपच्या आधारे. रोपच्या आधारे. आजी वगैरे बोलतो, आजी तर बोलते की रोप नव्हता पहिले होते. अरे मग आपले नशीब. हो रे. हे बघ बघा कसं येतोय. पायऱ्या दाखव रे. काय व्हिडिओ बनवू नका. हाय चालू आहे. काढला आलो इथं वरती आलो आम्ही. आणि वरतून पण खूप कसला भारी आहे. मागचा हे बघा पायऱ्या तिथे. आणि हे इथे गुफा आहे ही. हा रस्ता इथं खूप ट्रिकी आहे. जर ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांनीच जा, उगाच जाऊ नका. अजित मामा गेलाय बघा. अजित मामा गेलाय. मी ते याचा अर्ध्या रस्त्यातच. काय भाई हायनी केलंय आणि काय व्ह्यू आहे हा. असं नाहीये. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच जा, नाही तर जाऊ नका. हे बघा हे ना कोणालाच नाही, मला पण नाही. मी पण इथं थांबलोय म्हणून. तर इथं जाऊ नका. पावसात तर जाऊच नका. तर बघा क्रॉक्स घालून. आपण आलो वरती आलो. मोस्टली 90% आलो, 10% राहिलाय. आणि ते व्ह्यू सगळे जो तो फोटो काढतो, व्हिडिओ काढतोय. आणि मी नाही तो दादा नाही. हॅलो हॅलो. कारण तो रिअल वालाय. हे सौरव हे चुकीचं आहे हा अध्यक्ष महोदय. एकेकाळी तू पण रिअलमी वापरलाय. आणि इथेही कसलं मारुतीचं शिल्प आहे. हे बघा रामदास आठवले. वाजलेत 3, प्रॉपर 3 वाजलेत. आणि आम्ही फायनली पोहोचलोय वरती. इथे एका देवीचं मंदिर आहे. हे बघा पाणी काढ. कुठल्या मिला फोटो चांगला आहे. वरती गडावर फिरतोय आम्ही. मस्त सगळं गवत वगैरे उगवलंय भरपूर. ते पाण्याचे टाके आहेत. आणि इथे बंद, इथे गेट असेल, दरवाजा वगैरे असेल इकडे ह्या साईडला जाण्यासाठी. कारण की इथे काहीच ऑप्शन नाही जाण्यास, खाली जायला. हीच वाट असेल इथे काहीतरी. कुठली? पण तिथे इथे काहीच नाही हो. काय काहीतरी असेल अजून खाली असेल, डीप असेल तो. हे भरपूर डीप असेल. ते नंतर आता माती वगैरे गे असेल, तो भराव गेला असेल त्याच्यात. आणि प्लीज हे असे प्लास्टिक बिस्टिक टाकू नका. आणि इथं पाणी इथे असेल काहीतरी खाली, हीच जागा असेल. आणि हे तवाचे कोरीव काम आहे ते सगळं. इथे पण एक आहे. बघा पाण्याचा टाक आहे. तर आता हे जे मागे दिसतंय हे राजवाडा नसेल. इथे जो काही घर वगैरे असेल त्याचं त्याचे अवशेष आहे ते बघू शकता. हे प्रॉपर तिथे आहे. आता
पडक्या कंडिशन मध्ये आहे ते पूर्ण. इथूनच आहे ना रस्ता. फक्त पाऊस नाही आला पाहिजे बस. मागचा व्ह्यू बघा ना काय भारी आहे. हा बघा इथे पण काहीतरी असेल घर वगैरे असेल इथे. आणि इथे नदी बघा धबधबा कसा वाहतोय. इथे बघू इथं हा वाडा वगैरे असेल. वाड्यात पण इथे काय पाण्यासाठी असेल किंवा त्या टायमिंगला काहीतरी ठेवण्यासाठी असेल ठेवायचं. तो आता त्याच्यात पाणी आहे त्याच्यात भरलंय. मस्त आहे. म्हणजे आता पाऊस चालू झालाय आणि थोडासा बाकी आहे आपला फिरणं. फिरूया. नशीब मी रेनकोट घेऊन आलो. बाकीच्या कोणीच आणला नाही रेनकोट. कसला भारी वाटतंय. इकडे या साईडला पूर्ण ढग आलेत खाली आणि ढगांच्या वरती आहोत. ते रेनकोट घातलं की इकडचे असं साईड अँगल दिसतच नाही. हा बघा नाही ते हा रस्ता आहे. हे बघा ढग बघा. गडाच्या शेवटच्या टोकाला चाललो आम्ही. आलोय म्हणजे पोहोचलोय तिथपर्यंत. इथे मस्त आहे काय काय पाण्याचे टाके काय ते माहित नाही समजेल. तुमच्या माकडांनी कुठे आला. खूप छान आहे आणि एंड पॉइंट आहे पुढे. ओके टाके 3 टाके पुढे टाके आहे तिथे. खूप पाऊस आलाय. तर आता पाऊस आला म्हणून थांबत नाहीये लगेच जात म्हणून तो थोडीशी व्हिडिओ घेतली आणि आता चाललोय. पाऊस भरपूरच आलाय. चला बाय बाय. नंतर भेटू. आता आम्ही परत आलो इथेच. मामाला चल जाऊ बोलतो. पाऊस तरी आलो. तिथे टाके आहेत पाण्याचे. इथे पण टाके आहे. ते 2 आहेत आणि हा पूर्ण पठार आहे. तिथे खुणा केल्या तिथे आय गेस काहीतरी असावं. हा पाणी पिऊ शकतो आपण आय गेस ना. नको ना पियायचं नाही आपल्याला. हा व्ह्यू बघा ना शेती सगळं. आता आपण वरती वगैरे फिरलो आणि आता रिटर्न परतीचा प्रवास चालू केला आहे. आणि आता जास्त काय नाही. आता उतरतो पहिला नीट कारण की उतरणं थोडं रिस्की आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये. ब्लॉग एंड नाही करत आहे नंतर करू. पण आता लास्ट एकदा हा व्ह्यू बघून घ्या. तर आता दादा इथं पाणी भरतोय. थोडा रिस्की आहे पाणी भरणं पण चांगलं पाणी आहे. पुढे गेलो तर अजून चांगलं भेटेल. पण खाली आपल्या मारुतीची मूर्ती आहे. हां इथे खाली मूर्ती आहे मारुतीची म्हणून नको. पहिले मी टेस्ट करतो. आम्ही खाली आलो इथं मंदिर आहे जवळ. पायांची आखी वाट लागली. पाय बघा पाय माणसांची पण लागली. दमलीत. इझी ट्रेक बोलत. बस सांगायचं विसरलं क्रॉक्स येऊ नका. हा कोण पण आलो इथं खाली. इथं चाय वगैरे पिला
जर कोणाला जेवण बिवण करायचं असेल पाहिजे असेल तिथं बोर्ड आहे, त्या बोर्डवर नंबर आहे बघा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण विचारू मावशीला काय काय भेटतं. मावशी काय काय भेटतं आपल्या इथं जेवायला व्हेज मध्ये 2 भाज्या, लोणचं, पापड, 2 भाकऱ्या, पोटभर जेवण. आणि नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेजचे पण 250 रुपये ताट घेते मी. ओके. भाकरी. आम्ही करते, वाढून वगैरे काही देत नाही. वाढायचं तुमच्या हातात, स्वतःहून घ्यायचं. भूक लागली ऐकून. तर जर कोणाला यायचं असेल पाहिजे जेवण, तुम्ही जर आलात गडावर वगैरे जर जेवायचं पाहिजे असेल तर आधी फोन करून सांगायचं तुम्ही गडावर चढताना की जेवण पाहिजे. मग उतरल्यावर आपल्याला जेवण रेडी ठेवतात ते. परत घ्या नंबर. हा इथं दुकान आहे, हा इथं मंदिर. चला आता घरी जायची. आता आम्ही आलो इकडे, पोहोचलो आता पेडला पोहोचू 5-10 मिनिटं. हा भेटवण्या टाइमला आलोय आता पोहोचू. आणि आजचा ट्रेक एकच नंबर होता, मस्त मजा आली. आणि तिथे एक पॉइंट आहे, जर तुम्हाला असाल म्हणजे इथे असेल की जाऊ शकतो आणि इथे नेऊ शकतो तरच जा, तर जाऊ नका. दादाला विचारा कसं चालतं. जाम डेंजर स्पॉट आहे तो खरंच, आणि पकडायलाच नव्हतं काय पुढे. तर जाताना गेलो मी अर्ध्या वाटेत, पण पुढे एवढं रिस्की होतं ना, म्हणजे नशिबाचे पाऊल होते. जर चुकून पाऊल माझा सटकला असतं तर खरंच खूप रिस्की होतं, महागात पडलं असतं माझ्यासाठी. आणि एक तर स्लिपरी झालेला, पूर्णपणे स्लिपरी झालेला तो. पावसात तर करूच नका ट्राय ते. पावसात नकाच करू. हा तर चूक झाली माझी, केला तो, पण जाऊ दे आता, झालं एकदाच निवांत. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो बोलतोय, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. करा share. एवढाच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.